नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये रम्या काव्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असते आणि आणि मनातच म्हणते, आय एम सॉरी पार्थ, तुला थोडासा त्रास होईल, पण माझा हेतू फक्त काव्याला त्रास देणं आहे. पण तिला त्रास दिल्यानंतर तुला सुद्धा थोडासा त्रास होणार आहे. पण काय करू, तू जर जिंकलास तर काव्याच्या डोक्यामध्ये गजरा माळशील आणि ते मला सहन होणार नाही. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्याच्या पायाखाली रम्याने दगड टाकलेले असतात आणि त्याच्यामुळे तिचा बिघडतो आणि इकडे नंदिनीने तिला सावरून घेतलेलं आहे. रम्या हे सगळं मुद्दाम करत असते. सगळ्यांसमोर असं दाखवते की तिला ह्याच्याने काहीही फरक पडत नाहीये, पण तिला फरक पडतोय. कारण काव्या आणि पार्थला ती एकमेकांजवळ येऊ देत नाहीये. दोघं जर जवळ आले तर रम्याची इथे धडपड आणखीन वाढणार आहे. अशी शर्यत लागली होती की ही शर्यत जिंकल्यानंतर पार्थ काव्याच्या डोक्यामध्ये गजरा मारणार आणि ही गोष्ट रम्याला मान्य नव्हती. त्यामुळे ती तिला त्रास देण्याचा नेहमी प्रयत्न करत राहणार. रम्या वसुंधराला म्हणत असते, एक गोष्ट मला कळून चुकली आहे आई, त्या दोघांना फक्त ती दोघंच तोडू शकतात. आता काव्य आणि पार्थ हे दोघेच त्यांचं नातं स्वतःच्या हाताने तोडतेत का नाही ते बघ. आता मी पुढचा डाव असा खेळणार की कोणाला समजणार सुद्धा नाही. हा डाव ह्या रम्याने खेळलेला आहे.